हाय हॅलो नमस्ते, मी चैत्राली आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं आणि मी सुद्धा मजेत आहे. तर मागे तुम्ही बघू शकताय मागचं जे आहे वातावरण ते किती छान वाटतंय. तर आज आमच्या इथे दिवसभर आभाळ आलेलं आहे, दिवसभर ऊन काय पडलेलं नव्हतं आणि आता पार 4:45 वाजायचा टायमिंग झालेला आहे. किती वाजले ते तर 4 वाजून 39 मिनिटं झालेत इथं. तर 4 वाजून 39 मिनिटं झालेत. तर आताशी बघा ऊन थोडं थोडं दिसतंय, म्हणजे आताशी सूर्य डोकावलेला आहे. सकाळपासून सूर्य अजिबात सुद्धा थोडा सुद्धा दिसलेला नव्हता. सकाळपासून एवढं गार लागत होतं, मी जर्किंग सुद्धा काढलं नाही सकाळपासून, एवढं गार लागत होतं आज सकाळपासून, त्याच्यामुळे जर्किंगच काढलं नाही. आभाळ होतं आणि गार थंड अशी हवा सुद्धा सुटलेली होती. ऊन असल्या म्हणजे गार तर संध्याकाळचं तर लागतंच, पण आज दिवसभर गार लागत होतं. तर चला म्हणलं, परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बोलले होते आमची कोथिंबीर कशी आली आहे कशी नाही मी तुम्हाला दाखवते म्हणून, पण त्याच्यावर काही व्हिडिओ शूट केलेलाच नव्हता. त्याच्यावर कमेंटचा केला होता, घराची कमेंट आली होती, ताई तुमचं घराचं काम कितपर्यंत झालं ते दाखवा म्हणून. मग त्याच्यावर बनवला, त्याच्यामुळे मग कोथिंबीरीचा काय बनवलेला नव्हता. सो म्हणलं चला शेअर केली पाहिजेत कोथिंबीरीचा व्हिडिओ. तर कोथिंबीर एवढी आता ही वाया गेली ना, ह्यावेळेस अजिबात सुद्धा कोथिंबीर आम्ही थोडी सुद्धा मार्केटला पाठवली नाही, म्हणजे उपटलीच नाही अजिबात सुद्धा. 1 रुपया बाजार होता, एक पेंडी कोथिंबीरीची. शेतकऱ्याला तर माहितीच आहे एवढं त्याला खर्च करावा लागतोय कोथिंबीरीला. म्हणजे कोथिंबीरच नाही, कोणतं पण आपल्या रानात पीक असू द्या, जसे की ऊस असू द्या, कोथिंबीर, मेथी, कोणतं जरी पीक घ्यायचं म्हटलं तरी त्याला आधी आपण स्वतःहून खर्च करावा लागतो. त्याला औषध आलं, खाद्य आलं, पाणी आलं, सगळं काय असते त्याच्यात, त्याला खर्च करायचा एवढा मोठा. आणि नंतर जर बाजार नसेल त्याला तर एवढं ते म्हणतात ना माती मोलात सगळं गेल्यासारखं होतं. तसं झालंय आमचं. एवढा खर्च केला 1-2-3 वेळा, तर त्यांनी औषध सुद्धा मारलं, खाद्य टाकले 2 वेळा. आणि पाणी सुद्धा, आता पाणी तर देणं काय चुकतंय का? पाणी सुद्धा द्यावंच लागतंय ना. पाणी सुद्धा दिलं, पण 1 रुपयाला 1 गड्डी जात होती. त्याच्या मागे शेतकऱ्याला किती राहणार आहे सांगा बरं? कोथिंबीरीला जर 1 जात असेल तर बाया लावायला लागतात आपल्याला उपटायला, त्यांना जातोय पैसे, म्हणजे आपलेच उलट जास्त जात होते पैसे, पण त्याच्यातून येत नव्हते. त्याच्यामुळे मग आम्ही ती कोथिंबीर अजिबात उपटलीच नाही, आहे तशीच सोडून दिली. उपटून तरी काय करणार ना, आपल्याला त्याच्यातून नफा होणारच नाही, आपण परत सुद्धा त्याच्यात तोट्यातच जाणार आहे. 1 रुपयाचा बाजार असेल तर आपल्या त्याच्यात काहीच रुपया सुद्धा मागं राहत नाही आपल्याला. त्याच्यामुळे आम्ही काय उपटली नाही. कोथिंबीर पर आता पिवळी पडली आहे, तुम्हाला दाखवते. सोडून दिली तशीच पडली आहे, काय काय ठिकाणी हो का, इकडे तर पिवळी पडली कडनी हो का, ऊन पडलंय त्या साईडने दिसते, इकडे दिसते हिरवी, कारण त्याच्या ऊन पडले आणि ह्या साईडला राहिली थोडीशी हिरवी. पण आता जशी सोडून दिली आम्ही तशी त्याला पाणीच दिलेलं नाही थोडं सुद्धा. त्याच्यामुळे आता ऊन पण किती आहे, ऊन त्याच्यामध्ये वारं सुटते आणि पाणी हे दिलेलं ते पडते खाली, आणि पिवळी पण पडले बरीच, खाली पण पडले बरीच. आता ही वाढलेली कोथिंबीर आहे त्याच्यामुळे खाली पण पडली आहे आणि पिवळी पण झाली. स्वतः याचं काय करणार आहे आता, काय माहित काय करतात. आता त्याच्यात जे पाईप हातरलेले तर पाणी देण्यासाठी, सो ती पाईप साईडला काढतो आणि आता ते डायरेक्ट शेळ्यांना चारावं लागेल. आज त्यांना सांगावं लागेल त्याच्या शेळ्या चारायला, कारण आता त्याचं काय उपयोगच नाही. आता काय उपटणार पण नाही आम्ही. बाजार असता तर त्याचं पैसे चांगलं झालं असतं, आणि कोणताही शेतकरी पीक करायच्या आधी बाजारात घावेल त्या मालाला याच आशेने पीक करत असतो. पण कसं होतं ना, कधी कधी प्रत्येकच मालाला पैसे होतील प्रत्येकच पिकाचे असं नसतंय. काही पिकात तोट्यात पण जावं लागतंय, काहीचा नफा होतोय, काही तोट्यात जाते, असं असतंय. त्याच्यामुळे आम्ही तर फारच तोट्यातच गेलो ह्या कोथिंबीर करून. आणि ऊस आहे, बाकीचा ऊस आहे आता चांगला, त्याच्या आधी निघून गेलाय ऊस आणि त्याचा जो खोडवा होता तोच खोडवा धरलेला आहे. तर चला आता 4:45 वाजलेत आणि मी पार आज दिवस गेल्याच्या नंतर, म्हणजे सकाळपासून माझं डोकं पण दुखत होतं, कशाने दुखत होतं काय माहीत थोडंसं, आणि मग त्याच्यामुळे हेच बनवला नव्हता, व्हिडिओज बनवला नव्हता. तर आता जायचं होतं मुलं आणायला म्हणून मग उठले होते. सकाळपासून गार पण लय लागत होतं आणि मग आता ऊन पण थोडंसं पडलंय, तर म्हटलं आता मुलं पण आणायला जायचंय म्हणून मग इथं रानात आले होते.
तिथं झाडांना पाणी जाते काय बघायला. आणि जास्त महत्त्वाचं जर म्हणलं तर मी जे झाडं लावली आहेत आम्ही ही सगळी बांधानी बघा, बघू शकता. तिकडं खाली फणस आहे, इथं संत्री आहे, तिथं लिंबुनी आहे. सगळ्याला फळं लागलेली, तिथं पण फळं खूप लागलेत इथं त्या संत्रीला. नारळांना नाही अजून काय, नारळ छोटेच आहेत बघा. नारळाच्या सावलीला इथं बसलेले होते, म्हणजे ऊन लय तोंडावर चमकत होतं म्हणून. नाहीतर गार नाही लागत, काय ती गार लागते म्हणून उन्हातच बसायचंय. पण ते तोंडावर बघा असं लय चमकतंय, त्याच्यामुळे मग तिथं बसले होते. आणि मी ह्या झाडांची काळजी कोणत्याच एवढी घेत नाही, एवढी काळजी कोरपडची घेते. तर ती कोरपड मी लावलेली म्हणजे बहिणीच्या इथून 2 आणले होते झाडं, त्याच्यासाठी लावली होती. तुम्हाला दाखवते, त्याची मी सारखी पानं तोडून नेत असते. तर बघा केवढी झाली आहे. इथं जे झाड होतं त्याला बघा एकच होतं का नाही, मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं एकच होतं, हे आता 2 आले ते बघा. 2 पानं फुटलेत इथं त्या कोरपडीला. तर महत्वाचं म्हणजे मी ह्या कोरपडीसाठी झाड बघायला येते बरं का. त्या कोरपडीला काय झालंय का काय नाही, मला ती सारखी लागत असते. मी सारखी ह्याचं किती पानं नेले ते, इथं एक पान नेले, इकडे एक नेलेले, परत इकडे एक नेलेले, अशी 3-4 पानं मी नेलेत इथं. लय छोटंसं झाड होतं बहिणीच्या इथून आणायच्या टायमिंगला. मी इथं आणल्याच्या नंतर मोठं झालंय. आणि ते बारकं तर मी आणलेलंच नव्हतं, पण मला वाटतं त्याच्यात ह्या झाडामध्ये अडकून ते झाड मला वाटतं छोटंसं आलं असेल बहुतेक, कारण मी ते लावलेलं नाही पण ते तरी सुद्धा आले. पण चांगलंच आहे माझ्यासाठी, मला कोरपड सारखी लागत असते. इथं बघा पेरूला किती फुलं फुटलेत इथं, एवढंसाच पेरू आहे. पेरू म्हणजे कसं नर्सरीत कसं खूप दिवस झाडे राहतात आणि कोणी सुद्धा ते नेत नाहीत लवकर, त्याच्यामुळे ते नर्सरीतच कलम कसं काय माहित नाही. आपण घरी लावलेली झाडं खूप मोठी होईपर्यंत त्याला पीक येत नाही, आणि नर्सरीतून झाडं जे आणतो आपण त्याला लवकरच पिकं लागलेली असतात. मी तुम्हाला एकदा एका ब्लॉगमध्ये, तो ब्लॉग पण खूप व्हायरल झाला होता, 29,000वर गेला होता. त्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं पीक त्याला ही लागलेली, फळं लागलेली. संत्रीला पण खूप फळं होती. तर ह्या नर्सरीतून आणलेल्या झाडांना का बरं एवढे लवकर फळं लागतात, कोणाला जर माहिती असेल तर कमेंट करून सांगा. कारण आपली जी घरची झाडं असतात तर त्याला अजिबात लवकर फळं लागत नाहीत घरच्या झाडांना. आणि इथं बघा ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं अंजीरचं झाड. अंजीरची 4 झाडं लावली आमच्या, त्यांना अंजीर खूप आवडतं म्हणून त्यांनी एकदाच 4 झाडं आणली होती. बाकीचे आणले ते 2-2 कलम, आणि अंजीरचे आणले होते ते 4 झाडं आणले होते. तर बघा इथं झाड लावलेलं आहे, पण हे झाड आहे ना सगळं गेलं होतं. ते झाड सगळं गेलं होतं, आता ते चांगलं आलेलं आहे. जळून गेलेलं झाड आता परत फुटलेलं आहे चांगलं. आणि कसं काय जळलं होतं काय माहिती, पण सगळं जळलं होतं. चला आता मी मुलं आणायला चालले, मुलं घेऊन येते. आधी आंबा दाखवते तुम्हाला, आधी बॅक कॅमेराने त्याला किती पाला फुटलाय ती, किंवा मग अशीच दाखवते. चला तर बघा आंब्याला पानं सगळी चॉकलेटी जे दिसतात का, ते नवीन पानं फुटले ते आंब्याला. गस ठोकलेला आहे आंब्याला. ते आधार राहावा म्हणून वारं जरी सुटलं तरी आंब्याचं झाड हलू नये, कळू नये इकडे तिकडे. त्याच्यामुळे बघा किती छान आलेलं आहे. तर चला आता मी मुलं घेऊन येते. आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथं स्टॉप करते. आणि कसं वाटली तुम्हाला आमची झाडं, ही कोथिंबीर तर काय आता सगळं वायालाच गेली. तर चला, व्हिडिओवर जर नवीन कोणी आला असेल माझ्या चॅनेलवर तर नक्की चॅनेलला व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला बाय, भेटू उद्याच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये.